गणेश उत्सव आणि येणाऱ्या ज्या जयंती आणि उत्सव आहेत त्यांना घेऊन लातूरमध्ये डीजे मुक्त चळवळ राबवण्यात येत आहे। या चळवळीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच शहरातले जे डॉक्टर आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर गणेश मंडळं जी आहेत ती देखील प्रामुख्याने यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळं कर्णकर्कश आवाज जे आहेत त्या मिरवणुकांमध्ये जे पाहायला मिळत होते ते लातूरमध्ये आता डीजे मुक्त वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला सांगा, ही चळवळ नेमकी कशी राबवताय तुम्ही आणि प्रशासनाकडनं काय अपेक्षा ठेवताय, समाजाकडनं काय अपेक्षा आहेत? आमचं असं पाहणी आहे समाजामध्ये की जेव्हा जेव्हा म्हणून जयंती उत्सव साजरे होतात किंवा इतरही उत्सव साजरे होतात त्याच्यानंतर लोकांना ऐकण्याच्या अडचणी यायला सुरू होतात। जसं डॉक्टर आनंद गोरे या ठिकाणी आहेत, त्यांनी तर आमच्या निदर्शनास ते आणून दिलं। लेझरचे जे लाईट असतात त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यांना इजा व्हायला सुरू होतात आणि हे प्रमाण डीजे वापराचे वरचेवर वाढत चाललेलं असल्यामुळे समाजातल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि आपण प्रशासनाला, शासनाला आणि जे ह्याच्यामध्ये जबाबदार लोक आहेत त्यांना हा आग्रह केला पाहिजे की आपण याच्या बाबतीतल्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्याच्यामधली एक उपाययोजना म्हणजे डीजे मुक्त लातूर। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लातूर शहरातली जी गणेश मंडळं आहेत ती यामध्ये प्रामुख्याने सहभागी होते। साधारणतः 50 संख्या आता मंडळांची झालेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या चळवळीमध्ये नेत्ररुग्ण तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर हृदयविकार तज्ज्ञ आहेत आणि कान नाक घसा तज्ज्ञ आहेत। डॉक्टर आनंद सर आपल्यासोबत आहेत। मला सांगा सर, जेव्हा अशा प्रकारचे उत्सव होतात त्यानंतर रुग्णांची संख्या कानाला किंवा इजा झाली म्हणून आपल्याकडे वाढते का? काय स्थिती असते अशा वेळेस? जे रुग्ण येतात तुमच्याकडे काय त्यांना त्रास होत असतो? नक्कीच गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये माझं ऑब्झर्वेशन स्वतःचं आहे की कोविड काळानंतर विशेषतः अशा व्यक्तींची, अशा रुग्णांची की बाबा मी समारोह त्या ठिकाणी होतो किंवा समारोह जिथं डीजे मोठ्या आवाजात चालू होता तिथं बाजूनं जात होतो आणि गेल्यानंतर माझ्या कानामध्ये अचानक ऐकायच्या नसेचे म्हणजे ऐकायची क्षमता माझी कमी झालेली आहे। कानामध्ये असा टिनिटस म्हणजे सुई असा आवाज येत आहे, थोडं चक्करसारखं वाटत आहे आणि प्रचंड मनस्ताप असं चिडचिड होत आहे। अशा वेगवेगळे लक्षणं घेऊन आमच्याकडं रुग्ण येत आहे। आणि गणेश उत्सव असेल किंवा जयंती उत्सव असतील यामध्ये म्हणजे भिंतीला तडे जातील किंवा काचेला तडे जातील अशा प्रकारचे साऊंड्स वापरले जातात, म्हणजे डीजे वापरला जातो, त्यामुळे हृदयाला धोका किती होऊ शकतो? निश्चितपणे या जे काही वेगवेगळ्या समारंभामध्ये किंवा जयंती उत्सवामध्ये जे काही डीजे वापरतात हे 80 ते 90 डेसिबलच्या पुढेच असतात आणि याची जी फ्रिक्वेन्सी असते ही फ्रिक्वेन्सी ही हृदयावर निश्चितपणे त्याचा परिणाम होतो आणि ज्या रुग्णांना पूर्वीचाच हृदयविकाराचा आजार आहे त्या रुग्णांना परत तो आजार म्हणजे हाय रिस्क होण्याची जास्त शक्यता असते। तसेच ज्या रुग्णांचे हृदयाचे ठोके अनियमितपणे पडतात त्यांची तो रुग्ण अजून सिरियस होण्याची जास्त शक्यता असते आणि या हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्समुळे कधीकधी रुग्ण हा अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची सुद्धा जास्त शक्यता असते। हे हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्स जे निर्माण होतात त्यामुळे मेंदूवर एक प्रकारे स्ट्रेस येतो आणि त्या स्ट्रेसमुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्या रुग्णांची शर्करा किंवा शुगर वाढते। तसेच ज्या रुग्णांना स्ट्रेस इंड्यूस डिसीजेस आहेत ते पण वाढतात। आणि मी मागे बऱ्याच दिवसापासून याचा एक स्ट्रॅटेजी केलेली आहे, त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की वेगवेगळ्या समारंभाच्या नंतर किंवा या जयंती किंवा या उत्सवाच्या नंतर अशा रुग्णांची संख्या वाढलेली आहे। डीजे मुक्त लातूर ही चळवळ राबवली जाते आहे। प्रामुख्याने यामध्ये पोलीस असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर गणेश मंडळात यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे हातात घेतलेलं काम आहे ते गणेश मंडळापुरतंच नाही तर येणाऱ्या सर्व जयंती आणि उत्सवांमध्ये सुरूच राहणार। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।